भारतीय यूट्यूबर, लाखोंचा प्रेक्षक लाभलेला, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग। मात्र या यूट्यूबरची अचानक एक गोष्ट समोर आली ज्यानं संपूर्ण देश हादरून गेला। ज्योती मल्होत्रा ही भारतीय यूट्यूबर खरंच पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI साठी काम करायची? नमस्कार, मी जान्हवी जाधव, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ज्योती मल्होत्रा कोण आहे, ISI च्या संपर्कात ज्योती आली कशी, या संपूर्ण प्रकरणाचं सत्य काय आहे। कोण आहे ज्योती मल्होत्रा? ज्योती मल्होत्रा एक भारतीय यूट्यूबर, भारताशी निगडीत सामान्य माहिती, संरक्षण आणि सीमा सुरक्षेवर माहिती देणारे व्हिडिओ बनवायची आणि स्वतःच्या ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलवर अपलोड करायची। तिच्या यूट्यूब चॅनलवर 3,87,000 लोकांनी सबस्क्राइब केलेलं आहे। 2011 पासून ती या चॅनलवर सक्रिय आहे। तिच्या व्हिडिओमध्ये भारत पाक सीमा, सैन्याशी निगडीत घडामोडी आणि रणनीती याविषयी भाष्य केलं जायचं। प्रेक्षकांना ज्योतीच्या व्हिडिओमधली माहिती इतर यूट्यूबर प्रमाणे सामान्य वाटायची, मात्र सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून ज्योती देत असलेली माहिती ही अपेक्षेपेक्षा खूपच अधिक होती। त्यातूनच ज्योती गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आली। ISIच्या संपर्कात ज्योती कशी आली? सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पाकिस्तानी नागरिक ज्योतीच्या संपर्कात आला। त्यानंतर त्या व्यक्तीनं तिच्याशी मैत्री केली। हे सगळं चौकशीतून समोर आलं। या पाकिस्तानी नागरिकानं स्वतःची ओळख पत्रकार म्हणून ज्योतीला करून दिली। त्यानंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला। हळूहळू त्यानं ज्योतीला भारताविषयीची खास माहिती शेअर करायला तयार केलं। त्या कथित पाकिस्तानी पत्रकारानं सुरुवातीला ज्योतीला तिचं लोकेशन विचारलं, त्यानंतर सीमा भागातील फोटो मागितले, त्यानंतर सैन्याची हालचाल, पोस्टिंगचे शेड्यूल आणि धोरणात्मक माहिती तिला विचारली। हे सगळं करण्याच्या मोबदल्यात ज्योतीला डिजिटल गिफ्ट्स, क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे आणि महागडे गिफ्ट्स देण्यात आले होते। ज्योतीला हे कळलं नाही ती या संघटनेच्या नेटवर्कचा भाग कधी झाली ते। ज्योती मल्होत्राला अटक आणि चौकशी। भारतीय गुप्तचर यंत्रणांना या सगळ्यांचा संशय आल्यानंतर सुरू झाली चौकशी। व्हॉट्सअप चॅट्स, बँकेतले व्यवहार आणि कॉल रेकॉर्ड्स या सगळ्यांची एक फाईलच तयार करण्यात आली। ही फाईल तयार झाल्यानंतर एक मोठा खुलासा करण्यात आला आणि तो म्हणजे ज्योती मल्होत्रा ही ISIच्या एका हनी ट्रॅप ऑपरेशनचा भाग कशी बनली होती। ज्योतीला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवत तिला अटक करण्यात आली। सध्या ज्योती न्यायालयीन कोठडीत आहे। ज्योतीसोबत या प्रकरणात आणखी कोण कोण आहे याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत। ISIचं ऑपरेशन हनी ट्रॅप। सोशल मीडियाच्या माध्यमातून ISI संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय नागरिकांना टार्गेट करत आहे। कधी मैत्री, कधी करिअरच्या संधी दाखवत, तर कधी रोमॅन्स आणि पैशाचं आमिष दाखवलं जातं। हे सगळं अगदी सुनियोजित पद्धतीने घडवून आणलं जातं, ज्याला हनी ट्रॅप ऑपरेशन असं म्हटलं जातं। 2020 पासून आतापर्यंत अशा प्रकारच्या हनी ट्रॅपची काही प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सैन्याचे माजी अधिकारी यांच्यासोबतच साधारण महिला देखील ISIच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर अनोळखी लोकांसोबत संपर्कात येताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे। ज्योती मल्होत्रा प्रकरण आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा धडा आहे। सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक हसरा चेहरा हा विश्वासार्ह असेलच असं नाही। खरं ज्योती जाणीवपूर्वक ISI साठी काम करत होती का, की ज्योती स्वतः एक मोठ्या षडयंत्रात फसली होती? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।